माझं नाव राजेंद्र मोरे. माझ्या मुलाचं नाव यश मोरे. यश मोरे हा ग्लोबलचा स्टुडंट आहे. 1 वर्षापूर्वी तो US ला गेला आहे अभ्यास करायला. आणि मी ग्लोबल एज्युकेशन हे धन्यवाद मानतो. एक चांगली संस्था आहे, शैक्षणिक संस्था, जिच्यावरती आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो अगदी. आणि एक घराचं नातं असतं, त्याचं नातं ते स्वतःच्या एक स्टुडंटबरोबर बनवतात. आज मला माझ्या मुलाला जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. जेव्हा जाण्याच्या अगोदर फार मोठी टेन्शन समोर होतं की मुलगा एज्युकेशन जाणं, ही ग्लोबल संस्था कशी आहे, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याला व्हिसा वगैरे झाला, त्याच्यानंतर ते पुढे जातील ते कसं होईल तिकडे, असं टेन्शन करण्याचं काही कारण नाही कोणत्याही पालकांना. ग्लोबलच्या माध्यमातून स्टुडंट हा एक अतिशय प्रामाणिक आणि आत्मविश्वासून आत्मनिर्भर बनतो. आज माझा मुलगा जाण्याच्या अगोदरही मला खूप बरेचसे क्वेश्चन, बरेचशी भीती निर्माण होती की एवढं लांब परदेशी मुलांना पाठवल्यानंतर कसं होईल. पण ते काही नाही, सगळे हे लोक अरेंज करतात. ही संस्थाही चांगली, यांच्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. गाईडलाईन योग्य वेळी देतात. प्रत्येक स्टुडंट हा संस्थेशी निगडीत आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर 5 वर्ष, 10 वर्ष, 8 वर्षापूर्वी जे पण स्टुडंट गेले ते सगळे संस्थेशी निगडीत आहेत. फक्त आपलं कर्तव्य असतं पालकांचं की आपला मुलगाला जो पूर्ण आहे, फोकस आहे, हा पूर्णपणे अभ्यासात असं, ही जी ट्रेनिंग देतं ह्या ट्रेनिंगवरती पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. ही नैतिक जबाबदारी आपली आणि त्या स्टुडंटची असते. बाकी तर प्रत्येक माणूस इथून बरे, म्हणजे मला वाटतं जे आता ह्या एवढे वर्ष झालेले आहेत, तर मला वाटतं नाही म्हटलं तरी 20-25 हजार मुलं ह्या संस्थेमधनं वेगवेगळ्या देशांमध्ये परदेशी शिक्षणासाठी गेलेले आहे. आणि मी अतिशय खुश आहे. आज बघा, माझा मुलगा 1 वर्ष जाऊन आलेला आहे. 1 वर्षानंतर मी इथं फक्त त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे, अली सरांना. फक्त ही नातं आम्ही सगळ्यांनी, ग्लोबलचं आणि आमचं सगळ्यांचं नातं जोडलेलं आहे फक्त. आणि 1 वर्षानंतर जातो. माझ्या मुलगा गेल्यानंतर पण नाही आलो मी, पण 1 वर्षानंतर त्यांना फक्त भेटायला, त्यांना थँक्स म्हणायला आलो आहे. म्हणून आज हा इंटरव्ह्यूचा प्रोग्राम झालेला आहे. तुम्ही पूर्णपणे विश्वासू असते, ह्या पूर्ण संस्थेतून विश्वास ठेवू शकता. कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे. थँक्यू.